कोल्हापूर लिंगायत समाज संस्था आणि बसव केंद्र कोल्हापूर यांच्या वतीनं महात्मा बसवांना जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। शाहू स्मारक भवनातील मिनी हॉलमध्ये सुरू असलेल्या या व्याख्यानमालेतील दुसरं पुष्प गुंफताना सामाजिक कार्यकर्ते उमेश सूर्यवंशी यांनी अद्वितीय शाहू राजा या विषयावर आपले विचार मांडले। राजर्षी शाहू महाराजांनी लोकराजा, राजर्षी आणि छत्रपती हा मान रयतेसाठी दिला असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांची गादी ही रयतेच्या कल्याणासाठी होती। त्यांनी लिंगायत समाज, मुस्लिम समाज यांना आपलंसं केलं। हिंदू मुस्लिम ही एकता शाहू राजांनी प्रथमच कोल्हापुरात रुजवली। तसंच अस्पृश्यता दूर करण्याचं कामही त्यांनी हाती घेतलं होतं, असं सूर्यवंशी यांनी सांगितलं। म्हैसूर इथल्या लिंगायत समाजाशी शाहू महाराजांचं नातं दृढ होतं। शाहूंच्या एका शब्दावर मिरज इथल्या लिंगायत समाजाची जागा हॉस्पिटलसाठी दिली। आज मिरज इथल्या मेरी वॉलनेस हॉस्पिटल हे लिंगायत समाजाच्या जागेवरच उभा आहे। दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी त्यांनी देशात प्रथमच धरण बांधणी संकल्प हाती घेतला। या संकल्पनेनुसार त्यांनी राधानगरी धरण उभं केलं। यासाठी शाहूंनी आपला खजिना जनतेसाठी रिता केला। हा राजा देशातील एकमेव अद्वितीय राजा ठरला असल्याचं उमेश सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितलं। यावेळी ॲडव्होकेट अभिषेक मिठारी, प्राध्यापिका चारुलता तासगावे, सरलाताई पाटील, हर्षदा लोखंडे आदी उपस्थित होते।